नमस्कार मित्रांनो, तर हे आहेत महाराज. आज सगळ्यात मोठा शॉट झालेला आहे त्यांच्यासोबत की मी त्यांना बोलवतो. आज 26 जानेवारी आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, सीन असा झालाय की मी आज 9 वाजता येणार होतो. आमचा प्लॅन झाला होता चंदनवंदनला जायचा, पण तो ऍक्च्युली ड्रॉप झाला. तो झाला कोणामुळे? तो झाला माझ्यामुळे. पण काय नाही मित्रांनो, आता आम्ही एक छोटासा प्लॅन करतोय. महाराजांच्या काळात, म्हणजे ह्या महाराजांच्या काळात 8 दिवस टोप्या 2008 दिवस टोप्या टाकून झाल्या. 2008 सालीपासून ते दर 26 जानेवारीला कुठे ना कुठेतरी ट्रेक करतात आणि 26 जानेवारी सेलिब्रेट करतात. पण आज असं झालंय, माझ्यामुळे मिस झाला. असं होणार सुद्धा नाही मित्रांनो. रात्रीच्या 9 वाजलेत, बघू शकताय. 9 वाजता देखील मित्रांनो आम्ही त्यांचं स्वप्न जे आहे ते अधुरट ठेवणार नाही आणि ते कम्प्लीट करणार. ह्या माणसाला जास्त असं येतंय. तर मित्रांनो, आता आम्ही निघणार आहे. सांगतो कुठे जाणार आहे, चला. हे नाव काय? तू कोणती गाडी घेणार आहे? डिपेंडर. कोणता कलर घेणार आहे डिफेंडरचा? ब्लॅक. अरे वा. आलो हे सोमेश्वरला आरती आहे शंकराची, तिथनं आलो. अरे ते सगळं झालं, पण ती होम मग काय मिनिस्टरचे काय सांगतोय मला. परमिशन लय मला महत्वाची. गाडी घेतली, त्याला घेतले, मला नाही. ब्लॉक टाकून राहिलेत बघा. युट्यूबवर ब्लॉक टाकतात, त्याच्यात परमिशन आहे का सांगते तर. परमिशन ग्रँटेड. ग्रँटेड म्हण. चलो, श्री महाकाल मित्रांनो, हर हर महादेव. आता तुझं आम्ही मित्रांनो निघालेलो आहोत सोमेश्वरला. तर महादेवाचं मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. आज 26 जानेवारी निमित्त महाराजांचा कोणताही प्लॅन ड्रॉप होणार नाही. ज्या पद्धतीने महाराजांनी जसं प्लॅनिंग केलं, जरी सकाळच्या 9ला पोहोचणार होतो, आताच्या 9ला पोहोचलोय, पण आताच्या 9ला हा ट्रेक पूर्ण करणार. चलो, लेट्स गो. मेरे कर्मों का तू है सिला, फैसला ले ले, हौसला दे दे तेरे. आमचा संकल्प एकच आहे. गेले 2008 पासून आमचे मार्गदर्शक ट्रेक गुरु 12 दिवस टोपी टाकली. आमचा संकल्प एकच आहे. आमचे ट्रेक गुरु शशी डुमरे साहेब महाराजांच्या खातर आम्ही हा ट्रेकला आत्ता संध्याकाळी 26 जानेवारीला निघालो आहोत. गेले 26 वर्ष महाराज 26 जानेवारीला एक तरी ट्रेक करतात आणि तो खंड आमच्यामुळे पडू नये हा प्रयत्न आम्ही ठेवत यामाच्या शोरूमच्या पुढून महाराजांची यामा घेऊन आम्ही निघालो आहोत. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. हर 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 महादेव, हर हर महादेव. आता राहिला ना पेट्रोल टाकून आम्ही निघणार आहे सोमेश्वरला. चला. चले चल, तेरे हाथों में डोर है. तेरे दरबार से दर्द से मिलती शिफा. तेरे दरबार से दर्द से मिलती शिफा. फैसला ले ले, हौसला दे दे तेरे रंग मैनू रंग ओलिया. फैसला ले ले, हौसला दे दे तेरे रंग मैनू रंग ओलिया. हर हर महादेव. जय श्री महाकाल, जय श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता आपण पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर इथे आपण सोमेश्वर मंदिराचे दर्शन मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. माझ्यासोबत माझे मित्र संकेत, तसेच महाराज शशी डुमरे, तसेच शुभम करे. तर आम्ही असा प्लॅन केला होता की सकाळी चंदनवंदन करायचा. हा आमचा 26 जानेवारीचा प्लॅन होता, पण झालं नाही, काही कारणास्तव लेट झाला. त्याच पद्धतीने आता जे 9:30 वाजलेत, मंदिरात ॲक्च्युली बंद झालेलं आहे. 10लाच मंदिर बंद होतं, 10 वाजून गेलेले आहेत, सॉरी. तर मित्रांनो, विनंती करावीच लागणार आहे, त्याशिवाय मंदिर कसं ओपन होणार. आणि अशा तऱ्हेने ब्लॉग चालू करताच काका आपल्यासाठी, काकांना दाखवा.
काका मंदिर उघडत उघडत आहेत. विनंतीला मान एवढं देऊन. मोठं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये आम्हाला दर्शन करण्यासाठी आमच्या विनंतीचा मान ठेवून काकांनी दरवाजा उघडलेला आहे. तर मित्रांनो, या मंदिराचं महत्त्व असं आहे की यादवकालीन हे मंदिर आहे. या मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार हा पेशवे काळामध्ये झाला. याला दक्षिण सोमेश्वर दक्षिण सोमनाथ असंही म्हटलं जातं. दक्षिण सोमनाथ असंही म्हटलं जातं. तर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही, माझी टीम, सह्याद्रीच्या दुर्गवाटा या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ मंदिरामध्ये. देवराज सेव्यमान पावनाङ्घ्रि पङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्ष. जय श्री महाकाल मित्रांनो. तर आपल्यासोबत इथले काका भेटले. काका, तुमचं नाव? सतीश अण्णा गाडी गाडे, सतीश गाडे हे भेटलेले आहेत. तर एवढ्या रात्री आम्हाला मंदिरामध्ये काकांनी आमच्या विनंतीला मान ठेवून आम्हाला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी सोडलं. तर आम्हाला खूप लेट झाला, म्हणजे 10:30 वाजून गेले, तरी पण आम्ही आलेलो आहोत. तर एवढ्या रात्री आम्हाला कोण नाही भेटले, काका भेटलेत. तर काका, या मंदिराची आम्हाला थोडीशी माहिती सांगा. तर हे मंदिर तसं पाहिलं तर हे गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ, सौराष्ट्र गुजरात हे मंदिर तिथे आहे. परंतु मालुबाई ह्या गावची आहे. मालुबाईंनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली इथे. तपश्चर्या केल्याच्या नंतर देव प्रसन्न झाले ते, आणि ते रात्रीच्या 12 वाजता घरचा प्रपंच बघून 12 वाजता ओढ्यात पिंड बनवायची वाळूची आणि त्या पिंडीची पूजा करायची. आता ते एके दिवशी जरा संशय आला तुझ्या मिस्टरांना. संशय आल्याच्यानंतर ते पाठलाग करत गेले. एका झाडाच्या मागे लपले असतानाही त्या ठिकाणी त्यांची एक कपिला गाय होती. ती वांज होती, पण ती म्हणजे त्याला बांधत नव्हती, मोकळीच होती. पण ती मालुबाई कुठे गेली की तिच्या पाठीमागे जायची. तर रात्रीचे 12 वाजता ती गाय पण गेलेली होती तिथे पूजेच्या ठिकाणी, आणि तिचे मालक झाडाच्या मागे लपून बसलेले होते आणि ती पूजा चालू होती. पूजा चालू असताना सर्परूपामध्ये सोमनाथ महाराज प्रत्यक्ष देव तिथे प्रकट झाले. प्रकट झाल्याच्या नंतर ती गायने पण पाहिलं. तर गायने काय केलं, 2 पाय पुढे 2 पाय मागे पिंडीच्या, आणि ॲटोमॅटिक धारा चालू झाल्या दुधाच्या पिंडीवर. वांज गाय असून एवढी भक्ती होती त्या मालुबाईची. आणि मालुबाईचं नामस्मरण चाललेलं होतं. त्या मिस्टरांना काय वाटलं की हे आता सर्प दंश करणार. तर त्यांना माहीत नाही देवाची स्वारी आहे म्हणून दंश करणार, म्हणून त्यांनी कोरडीचा घाव त्या फळीत मारलेला आहे, म्हणजे ते नागाच्या फळीवर. अरे, ही आख्यायिका आहे इथली. म्हणजे तुम्ही पिंडीवरती बघू शकताय की तो घाव अजून पण घाव आहे. अशी पिंड कुठेच तुम्हाला कुठेच पाहिजे नाही. ज्या पिंडीवरती एक घाव असे 2 भाग झालेले, 2 भाग झालेले पिंडीचे. तर खरंच म्हणजे असं हे आणि वैशिष्ट्य. अजूनही महाराजांची स्वारी निघते. जो सर्परूपी आत्ता निघतात इथे श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात शिवरात्रीला आणि आधीमध्ये पण कधी निघतात. तर त्या ह्याच्यावर कडीवर असा घाव आहे कोराडीचा. तेव्हा आम्ही ते पकडतो दिवसभर इथं लोकांना, भाविकांना दर्शनासाठी ठेवतो आम्ही. आणि संध्याकाळी आरती झाली 8:30ला. म्हणजे ते कुठून येतात, काय येतात, काय माहिती काही माहिती नाही. तुम्ही आता आलात ना इथे देवाला, तुमच्या पर्समध्ये निघू शकते, बॅगेत निघू शकते कुठे. आणि मग आरती पोहोचतोपर्यंत संध्याकाळी 9 वाजता आणि दिवसभर लोकांना दर्शनासाठी. आणि संध्याकाळी 9 वाजता इथे चाफ्याचं आहे, त्या चाफ्याच्या आळ्यामध्ये सोडतो तिथे उठतो.
दुसरं अजून काय आहे इथं महत्व अजून ह्या महत्व मंदिरामध्ये? म्हणजे इथे एक तीर्थाची विहीर आहे. त्या तीर्थाच्या विहिरीमध्ये खरं खोटं केलं जातं, शपथ घेतली जाते. हा. शक्तीचं महत्व. जी जुनी रूढी परंपरा आहे ही परंपरा ती आहे. हा. आता ते प्राचीन त्यावेळेस काळात समोरासमोर लगेच चमत्कार घडत होता. पण आता 6 महिन्याने चमत्कार घडतो. जो दोषी माणूस आहे त्याला. काय उदाहरण देऊ शकाल? काय एखादी अशी गोष्ट घडते की ज्यामुळे तो हा माणूस खोटा आहे आणि हा खरा आहे, हे कसं सिद्ध केलं हे जातं? लगेच सिद्ध केलं जातं. आता कसं? काही वेळेस कसं होतं, आता हे सगळीकडे माहिती ऑल महाराष्ट्रामध्ये. तर इथे काय होतं, ते संशयित व्यक्ती आणल्या ना, तर ज्याच्या अंगी दोष आहे आम्ही काय करतो, विहिरीतून पाणी आणायला सांगत असतो ओके. देवाचा गडावा भरून. तर ज्याच्या अंगी दोष नाहीये तो पाणी आणतो, पण ज्याच्या अंगी दोष आहे तो पायऱ्या उतरतच नाही तीर्थाच्या विहिरीच्या, तो वरच कबूल होतो. आपण ती विहीर बघून घेऊयात. हा. इथून जाऊ शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने तीर्थाची विहीर जी जुनी रूढी परंपरा आहे खरं खोटं करण्याची, ते अक्षरशः म्हणजे आम्हाला पाहण्यास मिळाली. आणि ही तीर्थाची विहीर कोणीही पाण्यात उतरू नये हे वैशिष्ट्य आहे. ते तुम्ही बघू शकता. इथून एक पायऱ्या आहे पाणी आणायला. खूप जबरदस्त असं हे वैशिष्ट्य आहे सोमेश्वर मंदिरामध्ये. महादेवाच्या आवारामध्ये म्हणजे सोमेश्वर मंदिराच्या आवारामध्ये तीर्थाची विहीर म्हणून आहे. तर खूप छान वैशिष्ट्य आहे आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत रहस्यमय, त्या आम्हाला काकांकडून थोड्याफार बहुत मंदिराची म्हणजे स्वयंभू प्रकट होण्याचं पासून ते कशी पुढं जाऊन पेशवे काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला आणि या मंदिरालाच दक्षिण सोमनाथ असंही म्हटलं जातं. तर धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला भरभरून माहिती दिली. आणि मित्रांनो, तर आम्हाला काकांनी सांगितल्याप्रमाणे हे पंचमुखी रुद्राक्षाचं झाड आहे. म्हणजे क्वचित आणि बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की रुद्राक्षाचं हे झाड असतंय आणि हे तुम्ही बघू शकताय. तर काका म्हणजे काय महत्व आहे, म्हणजे काय? ही पंचमुखी म्हणजे हे नेपाळमध्ये असते, फॉरेस्टमध्ये. फॉरेस्टमध्ये. हां, बरोबर. आपल्या इकडे येऊ शकत नाही, नाही येऊ शकत. परंतु हे सोमनाथांचं स्थान त्याच्यामुळे ते आलेले आहे ते झाड. आणि ते असणारी श्रद्धा लोकांची हे सगळं म्हणजे महत्व आहे की इथं हे झाड आहे पंचमुखी रुद्राक्षाचं. तर खरंच लीला अपरंपरा लीला. ओरिजिनल रुद्राक्ष हे पंचमुखी रुद्राक्षाचं झाड. दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमं. की गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ ते मंदिरात म्हणजे त्या दर्शनासाठी आहे म्हणून. तर ती म्हटली मी प्रपंचातून कशी येऊ शकते. त्यावेळेस पुष्पक विमान पाठवलं त्यांनी त्या काळात. हे बघा तो फोटो येते. हां, आणि मग ते मिस्टरांनी बघितलं कुठून तरी की हे चालले, तर ते धरून ते काय मागे लोंबकाळून गेले सोरटी सोमनाथ गुजरातला. तर गुजरातमधून इथे यायला त्यांना 6 महिने लागले, पण ते दर्शन करून लगेच आले घरी. जय श्री महाकाल मित्रांनो. तर अशा पद्धतीने जो ठरलेला आमचा प्लॅन होता 26 तारखेला बाहेर जायचा, 4 जण आम्ही सोबत बाहेर, तो अशा तऱ्हेने 26 तारखेला काय कंप्लीट केलेला आहे महाराज. आणि त्याची क्षमा असावी की म्हणजे आम्हाला ट्रेक करायचा होता पण तो झाला नाही. पण नेक्स्ट आम्ही ब्लॉगमध्ये जो ब्लॉग असेल त्याच्यामध्ये आम्ही ट्रेकचा नक्कीच तो ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर महाराज काय बोलताय तुम्ही? आज शेवटी महादेव सर्व भगवंताचीच कृपा आहे. नादी ना अंत. जय श्री महाकाल.